नमस्कार मित्र हो. मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. अगदी सहज, सोपी, खूप कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे. मात्र त्याची जरी सहज, सोपी असली, कमी साहित्यात होणारी असली तरी चव मात्र त्याची अतिशय भन्नाट आहे. तुम्ही एकदा खाल्ली तर परत परत मागाल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग बघूया टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते. साहित्य अगदी कमी लागतं ह्याच्यासाठी मी घेतलेले आहे 4 टोमॅटो, 2 कांदे आहेत, छोटे आहेत म्हणून 2, एक घेतला तरी चालेल. तिखट, हळद, मीठ आणि साखर. बस एवढ्याशा साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. मग मी काय केलं, पहिल्यांदा टोमॅटो आणि कांदे जे होते ते आपले बारीक चिरून घेतले. इथं मी फाईन पेस्ट करून घेतले. तुम्ही जरी नाही केले, मोठे दाटे जरी केले, चिरले तरीही चालेल. माझ्याजवळ आज वेळ होता म्हणून मी फाईन चिरून घेतले. मग भाकरी केलेल्या होत्या. तवा गरमच होता. तुम्हाला जाणवत असेल थोडासा तवा घाण आहे. जस्टच भाकरी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी काय केलं की एक पळी म्हणजे 1 टेबलस्पून तेल घातलं. तेल व्यवस्थित कडू दिलं. मग मी याच्यामध्ये कांदा घातला. तुम्ही जिरे मोहरी आवडत असेल तरी घातली तरी चालेल, पण मला शक्यतो प्रत्येकच पदार्थात जिरे मोहरी घालायला आवडत नाही. जिथं म्हणजे गरजेचं आहे तिथंच मी जिरे मोहरी आवडते म्हणजे घालते. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकताय. कांदा व्यवस्थित गुलाबीसर होईस तोपर्यंत हे करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे. आता बघा कांद्याचा रंग किती बदलतोय. मग मी ह्याच्यामध्ये घातलं टोमॅटो. मी बऱ्याचदा सांगत असते की कोणतीही रेसिपी करताना की गॅस बंद ठेवायचा. पण इथं टोमॅटोचं कसं आहे, आपल्याला टोमॅटो विरघळायचे आहेत, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवली तरीही चालेल. त्याच्यामुळे ते पटकन टोमॅटो आपले विरघळले जातील. कोणतीही भाजी बनवताना ज्यावेळी तुम्ही टोमॅटो घालताय त्यावेळी टोमॅटो व्यवस्थित जर कांद्यात विरघळला तर त्या भाजीला अप्रतिम चव येते. कधीही करून बघा. भले तुम्ही मोडाची आमटी बनवत असाल किंवा अन्य काही गडबड न करता की मला वाटतं की टोमॅटो व्यवस्थित हे करून घ्या, विरघळू द्या आणि चव बघा आणि मग फरक मला नक्की कळवा. मी इथं व्यवस्थित टोमॅटो स्मॅश करून घेते. गॅसची फ्लेम बऱ्यापैकी हाय आहे माझी. हाय आहे म्हणण्यापेक्षा मीडियम आहे म्हटलं तरी चालेल. मग मी गॅस सुरू ठेवूनच काय केलं की एक वाटी घेतली आणि ते टोमॅटो हे करायला स्मॅश करायला सुरुवात केली. तुमच्याकडे जर हे असेल काय आपण वापरतो पावभाजी करताना आपण ते लाकडी वापरतो ते जर असेल तर त्यानं जरी हे केलं तरीही चालेल. मला इथं वाटी सवय आहे म्हणून मी घेतलं, पण स्टील हे उष्णतेचं वाहक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भाजू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही हे केलं तरीही चालेल. जरी नाही रगडलं तरीही चालेल, तशीही त्याची चव अप्रतिम होते. आणि तुम्हाला हे दोन्ही करायचं नसतील तर माझ्याकडे एक टीप आहे. तुम्ही थोडासा खायचा सोडा घातला तर आपण सगळं कांदा आणि टोमॅटो दोन्ही विरघळून जातं. हे कशासाठी, मात्र भाजीत एखाद्या जर तुम्हाला गरज असेल की सार बनवण्याची तर चालू शकतं. पण चटणीला थोडंसं हे आहे त्याच्यामुळं बघा तुम्ही कसं. तुम्हाला सोडा जरी घालायचा असेल तरीही ती पटकन प्युरी होऊन जाते, गडबड जर अधिक असेल तर. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, थोडीशी साखर टाकली. त्यानंतर थोडंसं मीठ, हळद आणि चटणी. चटणी म्हणजे हे लाल तिखट घरचं आहे. ते कसं बनवायचं ते मी सांगेन लवकरच. त्याच्याऐवजी तुम्ही जर कोणतीही कांदा लसूण चटणी जी मार्केटमध्ये मिळते ती वापरली तरीही चालेल. मग मी बऱ्यापैकी सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. इतकं भारी वाटत होतं की आंबट, गोड, तिखट ते टाकलेलंच बघून वास इतका अप्रतिम सुटला होता. कधी एकदा खाईन असं बनवतानाच झालं होतं मला. हा व्हिडिओ मी कुठेही पॉज केलेला नाहीये. ही भाजी बनवायला म्हणजे 5च मिनिटं वेळ लागतो आणि तितकाच वेळ पुरेसा आहे. बऱ्यापैकी आता बंद झाल्यावरती मी गॅस बंद करून घेतला शिजल्यावरती आणि भाकरीवरती घेतली. कांदा एक फोडला आणि त्याच्याबरोबर ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी घेतली. काय तर मग कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.